आणि एक मोठी बातमी आहे मुंबईमधून। मुंबई पोलिसांनी पवई परिसरामध्ये नाकाबंदी करत एका व्हॅनमधून तब्बल 4,70,00,000ची कॅश पकडलेली आहे। पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गार्डन बीट चौकीच्या जवळ पवई पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आलेली होती। पवई पोलिसांनी आयकर विभाग आणि निवडणूक कार्यालयामध्ये याची माहिती दिली आहे आणि त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या कॅशचा बारकोड स्कॅन केल्यानंतर बारकोड मिसमॅच झालेला आहे। सत्यम सिंग आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सत्यम, पवई पोलिसांनी नाकाबंदी लावली होती। परवा संध्याकाळच्या सुमारास पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रामबाग या ठिकाणी जे गार्डन चौकी आहे, चौकीच्या शेजारी नाकाबंदी लावलं असताना एटीएम मध्ये पैसे भरणारी जी कॅश व्हॅन गाडी आहे ती जात होती। मात्र त्यामध्ये 4,70,00,000 रुपये होते। पवई पोलिसांनी नाका दरम्यान त्याची चौकशी केली असता त्यामध्ये जे बारकोड असतात, प्रत्येक एटीएम गाडीमध्ये बारकोड दिला जातात। मात्र तो बारकोड त्यांनी पोलिसांनी इलेक्शन कमिशनला निवडणूक अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर त्याला स्कॅन केलं आणि त्यामध्ये मिसमॅच झाला तो बारकोड स्कॅन। त्यानंतर पोलिसांनी त्या कॅशला आयकर विभागाला सांगून ते कॅश आपल्या ताब्यात घेतलं आहे। सध्या गाडी आहे, कॅश व्हॅन भरणारी गाडी आणि कॅश 4,70,00,000 पवई पोलिसांनी आपल्या ताब्यात घेऊन आयकर विभाग हे कॅश एवढा मोठ्या प्रमाणात जो रोकड आहे 4,70,00,000 कुठून आला होता, कोणाचे पैसे आहेत आणि कुठे जाणार होता, निवडणुकीचा काय याचा संबंध आहे, काय वापर केला जाणार होता काय, या सर्व संदर्भात आता आयकर विभाग ते सखोल पैशाच्या बद्दल माहिती घेतात, तपास करत। अमोल, सत्यम, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।